बाजारात भेटणाऱ्या अशा लांब शिमला मिरच्या तुम्ही कधी खाल्ल्यात का? आणि जर तुम्ही घरी आणल्याच असतील तर अशा मीठ लावून नक्कीच करा. तर मी आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. ह्या शिमला मिरच्या कशा बनवायच्या. त्यासाठी अगोदर मी स्वच्छ धुवून ह्या शिमला मिरच्या अशा छान चिरून घेतल्यात. सर्व शिमला मिरच्यांना या पद्धतीने मीठही लावून घेतलेलं आहे. गॅसवर मी अगोदरच कढई तापत ठेवलेली. त्यात थोडंसं तेल घातलं होतं. त्यात मी थोडीशी मोहरी, जिरे, हळद, बारीक वाटेला लसूण आणि घरगुती लाल मिरची घालून छान परतून घेतले. त्यात मी हे मीठ लावून घेतलेले आपल्या शिमला मिरच्या घालून छान परतून घ्यायच्यात. आता या मिरच्या मिक्स केल्याच्या नंतर त्यात मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि त्यात घातला आहे घरगुती काळा मसाला. हा काळा मसाला मी घरीच बनवलेला आहे आणि मसाला घालून छान अजून एकदा परतून घेणार आहे. अशा प्रकारे छान मिक्स करून घेते. मसाला छान परतून घेतल्याच्या नंतर आता ह्यावर थोडंसं झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवल्यामुळे मिरच्या छान शिजल्यात आणि मऊ पण पडल्यात. आता हे मी छान मिक्स करून घेते आणि त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवलेला होता. तो थोडा शेंगदाण्याचा कूट घालून अजून एकदा छान परतून घेणार आहे. म्हणजे छान मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने मिरची बनवल्यामुळे खूपच छान लागते, चवदार लागते. आणि या मिरच्यांमध्ये आयरन भरपूर प्रमाणात असल्यामुळे खायला खूप चांगले असतात, हेल्दी असतात. तर इथे बनवून तयार झालेली आहे झणझणीत आणि चमचमीत शिमला मिरची भाजी.